बातमी आहे अहिल्यानगरमधून। अहिल्यानगर प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळाची परंपरा आहे आणि तोच गोंधळ आजही पाहायला मिळाला। सभा सुरू झाल्यानंतर काही वेळातच सभासदांनी गोंधळ घातला। काही सभासदांनी फलक हातात घेत कंत्राटी नोकर भरती रद्द करा, 60% व्याजदर झालं पाहिजे अशा मागण्या केल्या। यावरून सभेत बोलत असलेल्या महिला संचालकाने चिमूटभर महिला सभासदांचा विरोध म्हटल्यानं जोरदार गोंधळ उडाला। अखेर चिमूटभर सभासद शब्द मागे घेत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची आज 107वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडते। शिक्षक बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा म्हटलं की गुरुजींमधील वाद हे ठरलेलं समीकरण आहे। दरम्यान आज अहिल्यानगर येथे बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू होण्यापूर्वीच विरोधक असलेल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघानं सभागृहाच्या बाहेर प्रतिसभा घेत सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधलाय। प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेत अहिल्यानगर जिल्ह्याच्या बाहेरील सभासद करण्याचा निर्णय सत्ताधाऱ्यांकडून केला जाणार असल्याच्या विरोधात तसेच बँकेत बोगस कंत्राटी भरती केल्याचा आरोप करत ही प्रतिसभा घेण्यात आली आहे। बँकेच्या विद्यमान चेअरमन सरस्वती घुले यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य सभा होते। मात्र तत्पूर्वीच विरोधकांनी सभागृहाबाहेर सभा घेत सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं। स्वागत करतो आणि जी आपली 107वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज तुम्हाला काय गरज पडली? जवळ 1400-1500 कोटी ठेवी आपल्याकडे आहेत। हे सगळं असताना तुम्हाला हे अनाठायी निर्णय घेण्याची आवश्यकता नाही आणि सभागृहामध्ये हा विषय आम्ही परखडपणे मांडणार आहोत। जर चेअरमन व्हाईस चेअरमन यांनी त्या ठिकाणी अरेरावीपणा आणि सत्तेची गुर्मी दाखवण्याचा प्रयत्न केला आणि बाहेरच्या सभासद या जिल्ह्यावर लादण्याचा प्रयत्न केला तर टोकाचा संघर्ष त्या सभागृहामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।